घरातील महिला आणि मुली सुरक्षित आहेत की नाहीत, महिला आणि मुलींची फसवणूक कोण कशा प्रकारे करतंय या विषयावरती आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. मित्रांनो, फसवणूक, लुबाडणूक इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत, आर्थिक झळ झाली, पैसे गेले तिथपर्यंत प्रकरण ठीक आहेत. परंतु त्याच महिला किंवा मुलीच्या आयुष्याचं जर वाटोळं झालं तर याची जबाबदारी नेमकी कुणाची? कारण गुन्हेगारीचा पॅटर्न बदलत आहे. हा पॅटर्न नेमका काय आहे? घरातील महिला सुरक्षित कशा ठेवायच्या, तरुण मुलींना यातून बाहेर कसं काढता येईल किंवा याबाबत शिक्षण प्रशिक्षण देणं अत्यावश्यक आहे का, या महत्त्वपूर्ण गंभीर विषयावरचा आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब फॉलो केलं नसेल तर ते सबस्क्राईब फॉलो करा. गॉडफादर मीडियावरती अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी, बातम्या आणि प्रबोधन करण्याचं कामकाज न्यूज मीडियाच्या माध्यमातून गॉडफादर सातत्याने करत आलेलं आहे. मित्रांनो, विचार करा की एका वकिलाच्याच घरी वारकऱ्याच्या वेशामध्ये लूट करण्याची धमक किंवा डेअरिंग ही कशा पद्धतीने करण्यात आली. 4-5 दिवसापूर्वी राहाता तालुक्यातील एकरुखे रोडवरती घडलेला हा प्रकार सगळ्यांनाच अचंबित करणारा आहे. या घरातील महिलेला मदतीच्या बहाण्याने आवाज देण्यात आला आणि त्या वारकऱ्याच्या वेशात असलेल्या 55 वर्षाच्या व्यक्तीनं 22 तारखेला संध्याकाळी 7 वाजता 1.5 लाख रुपयाचा ऐवज जवळपास हा लुटला नव्हे, दरोडाच टाकला. सांगण्यात येतंय की त्या महिलेच्या गळ्याला चाकू लावण्यात आला आणि तो वारकरी म्हणवणारा व्यक्ती एकटा नव्हता, तर त्याच्याबरोबर त्याचे इतर 3 साथीदार देखील होते. मित्रांनो, या रेखाचित्रातील ही व्यक्ती आहे, याच्याबरोबर आणखीन 3 साथीदार होते. पोलीस विभागाने तपासाला सुरुवात केली, परंतु रामगिरी महाराजांचा जो सप्ताह सुरू होता श्री क्षेत्र धनगरवाडी या ठिकाणी, त्या कार्यकाळामध्ये अनेक भाविक, दिंड्या, वारकरी हे त्या सप्त्याच्या दिशेने त्याच रस्त्याने जात असल्यामुळंच महिला, मुली, भाविक, थोडक्यात महिला आणि मुलींचा स्वभाव हा भोळसर असतो. त्याचमुळं त्यांनी पाणी द्यायचं किंवा मदत करायची याच भावनेनं त्या महिलेनं त्यांना मदत करण्यासाठी दरवाजा उघडला आणि पुढे झालेला प्रकार म्हणजे त्यांच्या गळ्याला चाकू लावण्यात आला. चाकू लावल्यानंतर त्यांच्याकडनं सोन्याचा ऐवज, रोख रक्कम वगैरे वगैरे या गोष्टी त्यांनी लुटल्या, जबरदस्तीने लुटल्या. म्हणजे दिवसा ढवळ्या टाकलेला तो दरोडाच होता. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वकिलाच्या घरामध्ये या पद्धतीने संध्याकाळी 7च्या सुमारास ही लूट होऊ शकते. दुसरा प्रकार काल घडलाय राहाता शहरातील नगर मनमाड रस्त्यावरती. दोघांनी साधूच्या वेशात येऊन, या स्क्रीनवरती तुम्ही तो व्हिडिओ बघत आहात, साधूच्या वेशात आलेल्या दोघांनी एका महिलेला देव आणि धर्म याच्या नावानं बोलण्यात गुंतवून ठेवलं. स्क्रीनवरती स्पष्ट दिसत आहे तिच्याशी ते कोणत्या पद्धतीने बोलत आहेत. बरं, या साधूच्या वेशातील लोकांची बोलण्याची भाषा देखील ही मराठी नसून हिंदी आहे. या 2 अज्ञात साधूंनी, यांना साधू तरी कसं म्हणायचं, ह्या देवाच्या आडून या चोऱ्या लूट करणारे लोक म्हणजे साधू नव्हेत किंवा वारकरी नव्हेत. अवघ्या 5 ते 10 मिनिटात इशिका गिफ्ट हाऊस, की जे डॉक्टर मैड हॉस्पिटलच्या समोरच्या कॉम्प्लेक्समध्ये आहे, त्या लोकांनी सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम ही त्या महिलेकडनं हस्तगत केली. आम्ही याला चोरी म्हणणार नाही, आम्ही याला लूट म्हणणार नाही, कारण त्या महिलेचा आणि त्या साधूंचा जो संवाद ऐकू येतोय, त्या संवादातून त्या महिलेला देखील त्या लोकांच्या देव, धर्म आणि साधू वेशाबद्दल आत्मीयता असल्याचं दिसून येत आहे. आणि त्याचमुळे त्या प्रकारात देखील त्या महिलेची फसवणूक झाली म्हणता येईल. कारण ते लोक आले, व्यवस्थित बोलले, ते पैसे घेतले आणि तिथून निघून गेले. अशीच घटना तुमच्या घरात देखील होऊ शकते, तुमच्या दुकानात देखील होऊ शकते. महिलांच्या बाबतच्या गुन्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंग आपण ऐकलं होतं. सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या महिला किंवा लग्न कार्यासाठी मंगल कार्यालयाजवळ असणाऱ्या महिला यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावणं आणि पळून जाणं, धूम ठोकणं, धूम चित्रपटातील स्टाईलप्रमाणे चोऱ्या करण्याचं फॅड, लुटण्याचं फॅड
हे आपण श्रीरामपूर राहता तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाहिलेलं आहे. एवढंच काय घेऊन बसलात, तर आता ऑनलाईन आणि सायबर गुन्हेगारीतून देखील काही तरुणींना, महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यानंतर त्यांची आर्थिक लूट करायची, त्यांच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित करायचे, नंतर ते फोटो व्हिडिओ ब्लॅकमेल करून तिची अनेक प्रकारे लूट करायची, शोषण करायचं, हा पॅटर्न आहे. मित्रांनो, कॅप्टन भोंदूबाबा खरात या प्रकरणात देखील अनेक महिलांचं शोषण झालं, त्यांच्याकडनं आर्थिक लूट देखील केलं गेल्याचं आपण बघितलेलं आहे. या देव धर्म साधूचा वेश वारकरी याच्या आड येऊन तुमच्या घरातील महिलांची, मुलींची देखील लूट ही होत आहे. अनेकांची झालेली आहे, तर काहींची काल परवा झाली, तर काहींची प्रस्तावित असू शकते. मित्रांनो, हा जो पॅटर्न आहे हा रावण पॅटर्न आहे की महिला आणि मुलींच्या देवभोळेपणाचा गैरफायदा घ्यायचा, देवधर्माच्या आडून त्यांच्या भावनांशी खेळायचं आणि त्यानंतर त्यांची लूट करायची. या दोन्ही प्रकरणात या महिलांच्या घरामध्ये पुरुष व्यक्ती नव्हती. कदाचित पुरुष व्यक्ती जर घरात असती तर हे प्रसंग घडले नसते, ही लूट झाली नसती. म्हणजेच रावण पॅटर्न आपल्याला काय सांगतो, काय शिकवतो, तर त्यावेळी प्रभू श्रीराम देखील हे वनवासात असताना त्या कुटीमध्ये नव्हते आणि सीतामाईसमोर तो रावण आला आणि भिक्षाम देही, भीक मागण्याच्या बहाण्याने त्याने तिथे गेला आणि त्या रावणाने देखील साधूचाच वेश घेतलेला होता. आणि त्या साधूच्या वेशात असलेल्या या रावण प्रवृत्तीच्या बद्दल नंतर पुढे हे सगळं मोठं रामायण झालं. या रामायणातूनच या रावणाचा आदर्श घेणारे अनेक लोक आहेत. मला माफ करा, दक्षिणेमध्ये किंवा अनेक ठिकाणी रावणाला देव म्हणून देखील मानण्यात येतं, परंतु त्या प्रवृत्तीचं आम्ही अजिबात समर्थन करत नाही. धर्म, देव आणि भोळेपणा यांना टार्गेट करून या रावण प्रवृत्ती समाजात फोफावलेल्या आहेत. आणि शिर्डी राहता परिसरामध्ये अनेक धार्मिक स्थळं आहेत. येथील महिला आणि तरुणी या देवभोळेपणा किंवा धार्मिक प्रवृत्तीच्या आहेत, आध्यात्मिक प्रवृत्तीच्या आहेत. त्या सुशिक्षित आहेत तरी देखील या गोष्टी घडत आहेत. आणि याला पोलीस जबाबदार कसे म्हणायचे? कारण पोलिसांची जबाबदारी ही सदरक्षणाय खलनिग्रहणाय जरी असली तरी गुन्हा करताना, गुन्हा होताना महिलांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला जातो, किंवा मोबाईलवरती असेल तर ऑनलाईन पद्धतीने सायबर गुन्हेगारी, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब या गोष्टींचा अनियंत्रित वापर झाल्यामुळं त्या महिलांची लूट झाल्याचं आपण बघतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमधला असा आहे की जे वारकरी, साधू, महाराज किंवा कोणत्याही देव धर्माचा आडोसा घेणारे लोक हे ओळखपत्र का ठेवत नाही? यांची आयडेंटिटी कशी ओळखावी? कारण यांना या गोष्टी कोण विचारणार? आणि पोलीस तपासात देखील ते फक्त CCTV फुटेज किंवा फिर्यादीने सांगितलेल्या गोष्टी यानुसार तपास करत असतात. पोलीस प्रत्येकाच्या घरी जाऊन चेक करू शकत नाही की त्यांच्या घरी आलेला वारकरी, साधू, महाराज, एखादा पादरी, पास्टर, मौलाना हे खरे आहेत की नाही, हे लूट करायच्या उद्देशाने आलेले आहेत का? त्यामुळं अशा हजारो केसेस घडल्याचं आपण समाजामध्ये बघतो. त्यामुळं तुमच्या घरातील महिला, मुली या सुरक्षित करण्यासाठी आपण स्वतःच खबरदारी घेणं आवश्यक वाटतंय. अन्यथा या रावण प्रवृत्ती, रावण त्या काळात होऊन गेला असेल अशी आख्यायिका आहे, परंतु सध्या देखील या रामायणातील रावणाने ज्या अपप्रवृत्ती करायला सुरुवात केली हेच ते, हे भोंदू साधू, हे भोंदू वारकरी, हे भोंदू धर्मगुरू अशा पद्धतीने महिला आणि मुलींची फसवणूक करतात. मित्रांनो, या दोनही प्रकरणामध्ये एक वकिलाचं घर आहे तर दुसरं घर एका बँकेत काम करणाऱ्या एका मॅनेजरचं घर असल्याचं सांगण्यात येत आहे. वकिलांकडनं राहता पोलीस स्टेशनला या गुन्ह्याची नोंद झालेली आहे. मात्र त्या इशिका गिफ्ट हाऊसमधील महिलेची जी फसवणूक झाली, समोन झालं, त्या व्हिडिओतनं तर असं दिसतंय की ती महिला स्वेच्छेने त्या लोकांना ती मदत करत आहेत. भावा बहिणीचं नातं असा देखील अँगल त्या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दल निश्चितच कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, गॉडफादर मीडियाने महंत रामगिरी महाराजांच्या
मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की समाजामध्ये कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात सारख्या प्रवृत्तींमुळं महिला मुलींची किंवा समाजाची एकंदरीत लुटमार होतोय याच्याकडे का बघतात. तर रामगिरी महाराजांनी स्पष्टच सांगितलं होतं की अशा प्रकारची लूट किंवा अशा प्रकारच्या शोषण हे केव्हा होतं तर ज्या लोकांना जीवनात शॉर्टकट पाहिजे, पैसे कमावण्यासाठी कष्ट मेहनत हे करण्याची तयारी नसते, ज्यांना शॉर्टकटने पैसा कमवून लवकर श्रीमंत व्हायचे असे लोक या प्रलोभनांना बळी पडतात. या खोट्या अध्यात्माला, या खोट्या धर्माला, खोट्या वारकऱ्याला, खोट्या साधूला महिला मुली काय तर पुरुष आणि तरुण देखील फसत असतात. मित्रांनो,